काय दादा, तू मारलेस या हंसाला? तर मीच मारले. दादा, या मुक्या जीवाला मारून तू काय साध्य केलेस? हे बघ सिद्धार्था, शिकार करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. चल, देतो हंस मला. ही माझी शिकार आहे. नाही दादा, हा हंस माझा आहे. मी याला जीवनदान दिले आहे, तारले आहे. सिद्धार्था, मला तत्वज्ञान शिकू नकोस. शिकारी शिकाऱ्याची असते आणि खेळला चांगलेच ठाऊक आहे. नाही दादा, अरे मारणाऱ्यापेक्षा तारणारा धनी असतो. अच्छा, तर तू असं ऐकणार नाहीस. चल न्यायालयात, तुझेच काय ते दोष मोक्ष होईल. मला काय हरकत नाही दादा, चल. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. बेटा देवदत्त, सिद्धार्थचे खरे आहे. मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ असतो आणि म्हणून हा हंस सिद्धार्थाचा आहे. वाह, किती सुंदर आणि मोहक आहे हे सारे. छंद आज मी खूप आनंदी आहे. त्या मुलात राहून मला खूप कंटाळा आला होता. पण आज मला असे वाटत आहे की त्या पिंजऱ्यातून निघालेल्या पक्ष्यासारखे मी उंच उंच आकाशात भरारी देत आहे. हा कोणता प्राणी आहे जो माणसासारखाच दिसतोय? राजकुमार, हा पण आपल्यासारखाच मानव आहे. काय? आपल्या
तर प्रत्येक प्राणी मात्र कालांतराने म्हातारे होतात आणि म्हातारपणामुळे आजारी पडतात आणि आजारामुळे त्यांचा अंत होतो. ते या जीवनातून मुक्त होतात. ही अवस्था साऱ्यांचीच होती. माझ्या पुत्राची, राहुलची सुद्धा. हो राजकुमार, हेच अंतिम सत्य आहे आणि हाच निसर्गाचा नियम आहे आणि यातून कोणीही सुटू शकत नाही. हे जर अंतिम सत्य आहे तर माणूस एवढा गर्विष्ठ, स्वार्थी का राहतो? तो आपापसात ऊच नीच असे भेद का बाळगतो? हे जर सत्य आहे तर माणूस एवढा दुःखी का राहतो? अरे, त्याने तर प्रत्येक क्षण ना क्षण आनंदाने जगायला पाहिजे. कारण मृत्यू केव्हाही येऊ शकते. हो राजकुमार, तुमचे सत्य आहे. मानवी जीवनातील दुःखांच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. आजपासून माझ्या जीवनाचे एकच ध्येय, मानवी जीवनातील दुःखांच्या कारणांचा शोध घेणे.
प्रत्येकाजवळ जाऊन प्रेमाने फळ खाऊ घातले असते ग. त्याने या जगात प्रेम करा असा संदेश दिला होता. बाळ बुद्धा, बुद्धा तुम्ही? हो बाळ, बाळ शांत हो, मनाला शांत कर. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वैराग्य धारण करून घर सोडून अरण्यात जाणाराच बुद्ध होत नसतो, तर या घरात राहून सुद्धा बुद्धत्व प्राप्त करता येते. ते कसे? या संपूर्ण सुशील प्राणीमातांवर प्रेम करून, त्यांचे दुःख समजून, त्यांच्यावर उपाययोजना करून. मला समजले नाही. वकिलांना अन्य द्यावे, मुलांचा अभ्यास करावा, अनाथांना साथ